नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरी जी आहे ती विचार करत असते की नक्की याचं काय चाललेलं आहे, याच्या मागे काय कांड आहे, नक्की याने काय कारस्थान केलेलं आहे, हा प्रश्न कावेरीला पडलेला असतो. आणि कावेरी मात्र विचार करत असते की नक्की कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि कशामुळे हे सगळं झालेलं आहे, या गोष्टींचा विचार कावेरीच्या डोक्यात सुरू असतो. त्याचबरोबर मा म्हणत असतात की खरंच तुमची तब्येत ठीक आहे ना, का आपण डॉक्टरांना बोलवायचं. तेव्हा मात्र मंदार म्हणत असतो की नाही नको, कारण इकडे मंदारला माहिती असतं की हे सगळं जे काही चाललेलं आहे ना ते कशामुळे घडलेलं आहे, या गोष्टी चांगल्याच त्याला माहिती असतात. आणि मग निशा त्याच्याकडे पाहते. मंदार जो आहे तो बॅग उचलत असतो आणि त्याचा कोट उचलत असतो, तेव्हा तो ऐग करतो. तेव्हा निशा म्हणत असते बघितलं ना, तुम्हाला खरं तर किती अवघड जाते हे सगळं करणं, असंही तुमच्या घरी कोणी नाहीये, तुम्ही इथेच राहाल का, असं ती बोलत असते. तेव्हा पौर्णिमा म्हणते हो ग, खरंच माझ्या लक्षातच आलं नाहीये ना या सगळ्या गोष्टी. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे आता सगळ्यांच्या समोर तिथं मंदार असतो आणि मंदार म्हणत असतो की नाही, आता आपल्यालाच काहीतरी करायला लागणार आहे. आणि त्या दोघींचंही बोलणं सुरू झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे मा पण म्हणतात की हो, मला असं वाटतंय की तुम्ही थांबलं पाहिजे, तुम्ही नका जाऊ, तुम्ही इथेच थांबा आणि आम्ही सगळेजण आहोत ना इथे काळजी घ्यायला, मग सगळं व्यवस्थित होईल, असं त्यांचं बोलणं असतं. आणि शेवटी मंदार म्हणतो की ठीक आहे, तसं तर मला वाटत होतं की नको थांबायला, पण तुम्ही सगळे म्हणताय तर थांबतो, असं मंदार दाखवतो. म्हणजे मंदारच्या या सगळ्या वागण्यातनं हे स्पष्ट होतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या हे सगळं जे काय आहे ते मुद्दाम केलेलं आहे हे कावेरीच्या लक्षात येतं. आणि कावेरी जी आहे ती विचार करत असते मंदार नक्की काय वागतोय, कसा वागतोय, त्याच्या डोक्यात काय सुरू आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार कावेरीचा चाललेला असतो. तेवढ्यातच इन्स्पेक्टर साहेब येतात आणि म्हणतात तुमच्या घरात हल्ला झालेला होता ना, कोणावरती झालेला आहे. तेव्हा कावेरी सगळे पाहत असते, कारण हे सगळं कावेरीने केलेलं असतं, कोणाला माहिती नसतं. तर निशा पुढे येते आणि निशा सांगते माझ्यावर झालेला होता. त्याचबरोबर घरातील सगळ्यांना धक्का बसलेला असतो, पोलिसांना कसं कळलं. मग तसं विचारलं जातं तेव्हा कावेरी म्हणते की मी त्यांना कॉल करून सांगितलेलं आहे, इन्व्हेस्टिगेशन तर झालं पाहिजे ना, भर दिवसा आपल्या निशावरती हल्ला होत आहे आणि आपण मात्र शांतपणे हे सगळं पाहून राहायचं. मग ही गोष्ट काही मला पटलेली नाहीये, म्हणूनच मी पोलिसांना कळवलेलं आहे, असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र या सर्व गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मंदार म्हणत असतो की म्हणजे हिनं हे सगळं मुद्दाम केलेलं आहे, मुद्दामून हिने पोलिसांना बोलवलेलं आहे, हे मंदारचं वागणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कावेरीने चांगलाच बँड वाजवलेला असतो आणि मंदारला कळायचं बंद झालेलं असतं. तेव्हा यश म्हणत असतो की खरंच बरं झालं तुम्ही पोलिसांना बोलावून घेतलं, पोलिसांना सांगितलं ते, कारण एवढं भर दिवसा घडत असेल आपल्या निशाच्या बाबतीत तर आपण काळजी घेतलीच पाहिजे ना. तेव्हा इकडे इन्स्पेक्टर साहेब विचारतात की तुम्ही त्या गुंडांना पाहिलं होतं का, तुम्ही त्यांचं वर्णन करू शकाल का. तेव्हा लगेचच मंदार पुढे येतो. कावेरीचं मात्र बारीक लक्ष असतं. मंदार पुढे येतो आणि सांगू लागतो की हो असं काय बोलताय, म्हणजे तिने कधी पाहिलं असेल आणि कसं ओळखणार ना, एवढं सगळं झालेलं होतं. तर लगेच निशा पुढे येते आणि म्हणते नाही, मी अगदी बरोबर पाहिलेलं आहे त्या गुंडांना, मी त्यांना ओळखू शकते, मला माहिती आहे ते कसे दिसत होते, असं म्हणत आता पुढे आलेली असते ती म्हणजे निशा. निशाने स्पष्टपणे सगळं सांगितलेलं असतं. आणि जेव्हा निशा आहे ती बोलत असते तेव्हा मात्र निशा सगळं वर्णन अचूकपणे करत असते, त्यांना सगळ्या गोष्टी सांगत असते. आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर साहेब आहेत ते सगळं बोलणं ऐकून घेतात, कशा पद्धतीने काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. त्यासोबतच इथे सर्व गोष्टी चालू असतात. आणि त्यानंतर कावेरी आता तिथं उभी असते तर मा येतात आणि म्हणतात मी पौर्णिमा आणि निशा बाहेर चाललोय ग, मकरंदरावांना काय हवं नको ते नाही, तू आणि यामिनी पाहून घ्या, त्यांची औषधं वेळेवर दे, ऐकतेस का विद्या, असं म्हणत मा विद्याला सगळं सांगत असतात आणि मा हे सगळं सांगून जातात. तेव्हा विद्या म्हणत असते बघितलं ना, हा माणूस आपल्याच घरात येऊन बसतोय आणि आपल्यावरती अरेरावी करतोय, हे विद्याचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की विद्यावाहिनी काळजी करू नका, त्या मंदारला औषधं द्यायला मी जाते. आता विद्या ही कावेरीच्या मदतीला असते, यश इकडून मदत करत असतो, त्यामुळे बऱ्यापैकी गोष्टी सॉल्व्ह होत असतात. कावेरी म्हणते की मी औषधं देऊन येते, फक्त तुम्ही काय करा माहिती आहे का, बाहेर काहीतरी स्पीकरवरती भजन असं जोरजोरात लावा. म्हणजे काय झालं माहिती आहे का, तर हे सगळं जर अशा पद्धतीनं झालं ना तर मी त्याचा चांगला पाहुणचार करून येते, असं कावेरीनं सांगितलेलं असतं. तेव्हा विद्या जाम खुश होते. विद्या म्हणते की चालते. आता विद्या म्हणते हात धुतला पाहिजे ना,
भजन लावायचं आहे, टेप लावायचं आहे, हे विद्याचं बोलणं चाललेलं असतं. इकडे मंदार मात्र त्या गुंडाशी फोनवर बोलत असतो, म्हणत असतो की आता ते गुंडांना सांगत असतो की ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत, कारण त्या निशाने तुमचं वर्णन केलेलं आहे आणि त्यामुळं आता तुम्हाला काळजी घेणं गरजेचं आहे हे सांगणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र विद्या बाहेर येते आणि जोरजोरात भजन लावलेलं असतं. विद्याने हे सगळं मुद्दामच केलेलं असतं, ही गोष्ट मात्र कोणालाच माहिती नसते. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी चालू झालेल्या असतात. तर कावेरी आहे ती रूममध्ये येते, ती ऐकते. हा सांगत असतो की वर्षभर तरी तुम्ही गायब व्हायचं आहे, कारण याला भीती वाटत असते. पोलिसांनी आता त्याला पकडलं, स्केच काढलं, पोलिसांनी ताब्यात घेतलं की तो माझं नाव घेणार आहे, त्यापेक्षा आपण आधीच त्याला गायब करायचं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत आहेत तेव्हा कावेरी मंदारकडे आलेली असते आणि मंदारला म्हणत असते की खरंच मानलं पाहिजे तुला, हे घे औषधं, आणि मला काय हौस नाही आहे तुझ्या रूममध्ये यायची, माने सांगितलेलं आहे ना म्हणून आलेले आहे, घे औषधं, असं म्हणत तिने औषध देत असते. आणि त्याचबरोबर औषधं दिल्यानंतर तो म्हणतो की तुमच्याकडे काय अशी सेवा केली जाते का पेशंटची? नाही, मला कळत नाही आहे, अशी सेवा केली जाते का तुमच्याकडे? असं म्हणत तो कावेरीचा हात पकडतो. कावेरीला म्हणतो की प्रेम आहे ना माझं, असं तो कावेरीला सांगत असतो. कावेरी म्हणत असते की खरंच प्रेम आहे ना तुझं, बरोबर आहे, निशावर प्रेम करतोस ना तू, मग स्वतःच तिच्यावरती गुंडांकडून हल्ला का केलास? सांग ना मला, का केलास हल्ला? असं म्हणत कावेरी त्याला जाब विचारत असते आणि म्हणते तुला सेवा पाहिजे ना, मग आणलेलं ग्लासातलं पाणी त्याच्या तोंडावरती फेकते आणि त्या क्षणी त्याने कपाळाला केलेली खोटी जखम, लावलेला जो रंग आहे तो पाणी ओतल्यामुळं गळून येतो. आणि त्या क्षणी कावेरी जी आहे ती म्हणत असते बरोबर आहे, तुझी चांगली सेवा केली पाहिजे, आता तुझी मदत केली पाहिजे ना, घरातल्यांना जखम तर दिसली पाहिजे, मग काय करायचं हा प्रश्न पडलेला असतो. कावेरी बाहेर येते. इकडे तिने विद्याला चांगली कामगिरी दिलेली असते, टेप लावायची, बाहेर येते. आणि त्याचबरोबर कावेरी आता येऊन तिथून काठी घेऊन जाते, कारण लाठीकाठीमध्ये तरबेज असलेली कावेरी धुळधुलाई करणार ह्या गोष्टी मात्र चांगल्याच माहिती असतात. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कावेरी आता बाहेर येते आणि त्याचबरोबर काठी घेऊन आत जाते. जेव्हा कावेरी काठी घेऊन आत चाललेली असते तेव्हा मात्र कावेरीला माहिती असतं की आता कसा बँड वाजवायचा आहे ह्या मंदारचा, म्हणूनच तर तिने काठी घेऊन आत गेलेली असते आणि जी धुवायला सुरुवात करते त्या मंदारला जी वाट लावत असते. मंदार ऐक ऐक करत असतो, पण कावेरी मात्र चांगलीच त्याची धुलाई करत असते. कावेरीने ठरवलेलं असतं की आता ह्याला सोडायचं नाही, कारण या माणसामुळे खूप त्रास झालेला आहे, या माणसामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. या माणसाने जर माझ्या घरातल्यांना त्रास दिला तर मी सोडणार नाही. हा चिकूच्या जीवाशी खेळलेला आहे, आत्ता निशाच्या बाबतीत चुकीचं वागलेलं आहे, त्यामुळे मी शांत राहणार नाही. मग कावेरी त्याला मारत असते तेव्हा मंदार तर थोडं शांत राहणार असतो. मंदारने आता काठी पकडलेली असते आणि मंदार जो आहे तो कावेरीच्या अंगावरती जणू काही धावूनच येत असतो. तेव्हा मात्र कावेरी जी आहे ती म्हणत असते की तुला सोडणार नाही, तुझं जे काय चाललेलं आहे ना ते मला चांगलंच कळलेलं आहे, मी शांत राहणार नाही आहे, एवढं लक्षात ठेव. हे सगळं बोलणं कावेरी बोलत असते आणि तेव्हा मात्र हा जो मंदार असतो तो ऐक करून ओरडत असतो आणि कावेरी मात्र पुन्हा त्याला मारायला सुरुवात करते, कारण आज कावेरीने ठरवलेलंच असतं की याची धुलाई करायची, कारण हा घरात घुसलेला आहे. आणि कावेरी त्याला मारत असते. मंदार पुन्हा तिच्याकडे येत असतो आणि म्हणत असतो की तू खोटारडीस, तू खोटं बोलून या घरात आलेली आहे, तू जबाबदार आहे या सगळ्याला. ह्या सगळ्या गोष्टी अशा बोलल्या जात असतात. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की इकडे मंदार म्हणत असतो की हे सगळं काय चाललंय तुझं, म्हणजे तुला असं वाटतं का मी शांतपणे ऐकून घेणार आहे? मी सगळ्यांना सगळं सत्य सांगेल तुझं, मग काय होईल ते बघ. मी जर सगळ्यांना सत्य सांगितलं तर तू कोणत्या थराला जाऊन पोचशील याचा विचारही तू केलेला नाहीस, या गोष्टी विचार कर, असं तो बोलत असतो. तेवढ्यातच मा तिथं आलेले असतात आणि विद्या मुद्दामच ओरडून बोलत असते. मा म्हणत असतात की कळतंय का तुला विद्या काय झालेलं आहे, आणि मग हे एवढ्या मोठ्याने भजन कोण लावतं का, हे सगळं काय केलंयस तू? तेव्हा विद्या म्हणत असते की काय केलं मी, काय करू आता, हे सगळं बोलणं चालू आहे. आणि त्याचबरोबर विद्या तिथं मुद्दामून मोठमोठ्याने बोलत आहे आणि मा आलेले असतात. स्वतः मा बंद करतात, कारण विद्या वेड्यासारखी वागत आहे आणि यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ही आता त्या कावेरीच्या नादी लागलेली आहे, त्यामुळं अशी वेड्यासारखी वागत आहे. पौर्णिमा त्याचबरोबर मा दोघीही विद्याला तिथे ओरडत असतात. तिला म्हणत असतात तुला कळतंय का हे सगळं तू काय करतेस? अगं केवढं मोठ्याने ते मकरंदराव तिथं आराम करतायत ना,
त्यांना त्रास होईल, थांब त्यांना दिली का औषधं, त्यांना बघितलं का काय कमी जास्त ते. तेव्हा विद्या सांगत असते, हो कावेरी वहिनी गेलेल्या त्यांच्याकडे औषधं द्यायला. इकडे यामीला तर त्या भजनाचा त्रास होत असतो, म्हणून यामी म्हणत असते की माझं स्किन केअर रुटीन चालू आहे, मला डिस्टर्बन्स नको आहे. आणि असं म्हणत यामीने इथे काम करायला सुरुवात केलेली असते आणि यामीने दरवाजा बंद करून घेतलेला असतो. मात्र इकडे अक्षरशः विद्येच्या पुढे हात जोडतात आणि म्हणतात की खरंच तुझं ना कल्याण केलं पाहिजे आता, असं म्हणत तिच्यासमोर हात जोडून उभे असतात. इकडे मकरंद आणि त्याचबरोबर म्हणजे मंदार आणि कावेरी यांच्यामध्ये चांगलीच वादावादी सुरू झालेली असते. तर विद्येला माहिती असतं कावेरी वहिनींना कळलं पाहिजे, जर अचानक तिथं गेल्या तर प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून विद्या बाहेरून ओरडण्याचा प्रयत्न करत असते. कावेरीपर्यंत आवाज गेला पाहिजे यासाठी म्हणत असते की तुम्ही आलात का, बरं तुमचं काम झालं का, बरं आता मकरंदरावांच्या रूममध्ये जात आहे का तुम्ही, असं ती मुद्दाम कावेरीला कळावं यासाठी माच्या कानाशी बोंबलत असते अक्षरशः मोठमोठ्याने. तेव्हा मात्र कानावरती हात ठेवतात आणि म्हणतात, अगं बंद केलंय ना ते. तेव्हा विद्या म्हणू लागते की माझे कान जड झालेत ना, त्यामुळे मला कळत नाही आहे की मी केवढ्या आवाजात बोलते. हे विद्याचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे आता मंदार बोलत असतो, तो म्हणत असतो की तुझं जे काही चाललंय ना ते मला चांगलंच माहिती आहे, मी सगळ्यांच्या समोर तुझं बिंग फोडणार आहे, सगळ्यांच्या समोर कळू दे सगळ्यांना की तू कोण आहेस, तू काय केलेलं आहेस आणि तू इथं का आलेली आहे या घरामध्ये, ह्या सर्व गोष्टी सगळ्यांना कळू दे, मग कळेल तुला, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र कावेरी जी आहे ती त्याला बोलते आणि तिथून निघून जाते. कावेरीला मात्र आता कळलेलं असतं की मंदार जो आहे त्याची वाट तर लागणार आहे आणि मग कावेरी आहे ती आता शांतपणे तिथं बाजूला जाऊन थांबलेली असते. तर मंदार म्हणत असतो की मला निघायला लागेल, माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना, त्यासाठी मला जावं लागणार आहे, मी निघतो आता, असं म्हणत तो वाकून नमस्कार करत असतो. तेव्हा मात्र म्हणत असतात की अहो तुम्हाला अजूनही त्रास होतोय, कारण आता कावेरीने त्याला एवढा धुतलेला असतो ना, विचारच करू शकत नाहीये. कावेरीने दांडक्याने चांगली धुलाई केलेली असते त्याची. आता तो पुन्हा निघालेला असतो आणि कावेरीकडे पाहतो आणि म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का, आत्ता मी चाललेलो आहे, पुन्हा येईल तेव्हा कळेल मी काय करणार आहे ते, असं कावेरीला तो बोलत आहे. तेव्हा मात्र कावेरी विचार करत असते. कावेरी म्हणत असते की ह्याच्या डोक्यात काय चाललंय नक्की, हा काय विचार करून निघालेला आहे, हा प्रश्न मात्र कावेरीला पडलेला असतो. नक्कीच हा शांत राहणार नाही, ही गोष्ट मात्र कावेरीच्या लक्षात आलेली असते आणि कावेरी म्हणत असते की नाही, ह्याने काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही मला निशाला वाचवायचं आहे आणि माझ्या ह्या कुटुंबाला वाचवायचं आहे, एवढंच कावेरीच्या डोक्यात शिजत असतं. त्याचबरोबर इकडे कावेरी येते, यश चहा घरी बसलेला खात असतो. तेव्हा कावेरी तिथे येते आणि म्हणते, हे काय आहे, चिकूपेक्षा जास्त पसारा मांडून ठेवलाय. यश म्हणत असतो की ही खारी कशी काढायची ना, तो प्रश्न पडलाय. तेव्हा कावेरी आत जाते, चमचा घेऊन येते आणि म्हणत असते की हे घ्या. कसं आहे, मी आणि माझे बाबा आम्ही जेव्हा बाहेर जायचो ना तेव्हा तिथे अशी चहा खारी, असा वाफळलेला चहा आणि ही खारी, मग ती खारी जी आहे ना ती चहात टाकायची आणि जेव्हा तो वाफळलेला चहा आहे त्यामध्ये ती खारी टाकल्यानंतर ती जी मऊ होते ती चमच्याने अलगद उचलून खायची. तेव्हा मात्र त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान पद्धतीने लागत असते. असं बोलणं चाललेलं असतं आणि त्याचवेळी यशला ती सांगत आहे, यश तिचं ऐकत आहे आणि यश इकडे म्हणत असतो की खरंच आजकाल कावेरीने जे काही सांगितलेलं आहे ते मला आवडायला लागलं आहे, आजकाल सगळ्याच गोष्टी कावेरीच्या मला आवडायला लागलेल्या आहेत, असं यश बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे यामी येते आणि यामी म्हणू लागते की हे सगळं काय चाललंय, म्हणजे या सगळ्या लोकांचं काय आहे नक्की, कशा पद्धतीनं चाललेलं आहे, ही दोघं एवढी क्लोज काय येत आहेत, हा प्रश्न यामीला पडलेला असतो. आणि यामी तिथं बोलते आणि म्हणत असते, काय पसारा मांडून ठेवला आहे आणि हा गावंढळपणा काय चालू आहे. कावेरी म्हणते, गावंढळपणा काय, या अशा पद्धतीनं जर चहा खाल्ली तर त्याची लज्जत वाढते, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र यामीला तोंडावर पाडत कावेरी जी आहे ती आता तिथे स्पष्टपणे बोललेली असते आणि यामीला गप्प करते. तेव्हा यामीच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत असतं, कारण यामीला वेगवेगळी कारस्थानं तर करायचीच असतात, परंतु यामी जी आहे ती तिथून निघून जाते. त्यानंतर कावेरी आहे ती लाजत असते. यश तिच्याकडे पाहत असतो. कावेरीच्याही लक्षात आलेलं असतं की यश तिच्याकडे एकटक पाहत असतो. यशच्या डोक्यात वेगळंच काहीतरी सुरू असतं, हे कावेरीच्या पण लक्षात आलेलं असतं. पण यश हा खूप चांगला मुलगा आहे ही गोष्ट मात्र कावेरीला चांगलीच माहिती असते
आणि त्यासोबतच यश आजपर्यंत कधीच कोणाला दुखवत नाही आहे. त्याच्या आयुष्यातलं इतकं मोठं दुःख आहे. त्याची आई, त्याचबरोबर त्याची बहीण, कोणीही त्याच्यासोबत नाही आहे. तरी पण तो एवढ्या आनंदाने इथे राहतो, सगळ्यांसाठी सगळं करतो. या गोष्टी तिला आठवत असतात. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की निशाच्या लग्नाची आता जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि कावेरी आणि यश दोघंही छान असे तयार झालेले आहेत. तर कावेरीकडे यश एकटक पाहत असतो. तेव्हा मात्र कावेरी जी आहे ती यशला म्हणत असते, काय झालं? तेव्हा यश म्हणत असतो की नाही, काय नाही. कावेरी म्हणते की मला कळलंय लोकांचे गैरसमज होतील आणि त्याचबरोबर लोकांचे गैरसमज जर झाले तर काय करायचं? तेव्हा यश म्हणतो की नाही, लोकांचे गैरसमज झालेले होते पण ते आता मिटलेले आहेत, असं कावेरीला तो सांगत असतो. तेव्हा मात्र कावेरी यशकडे पाहत तिथून निघून जाते. म्हणजे कावेरीने स्पष्ट सांगितलेलं असतं की तिच्या डोक्यात काय सुरू आहे आणि त्या पद्धतीने तिनं त्याच्याशी बोललेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.